नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग, भगवत ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 24। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यते माम बुद्धयः परं भावमजानन्तो मम व्ययामनुत्तमम्। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो मम व्ययमनुत्तमम्। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां बुद्धयः परं भावमजानन्तो मम व्ययमनुत्तमम्। अव्यक्तं अव्यक्त व्यक्तिम व्यक्तित्व किंवा स्वरूप, आपन्नम प्राप्त झाले, मन्यन्ते मानतात, माम मला, अबुद्धयः अल्पबुद्धी लोक किंवा अल्पज्ञानी, परम परम भावम अस्तित्व किंवा सत्ता, अजानन्तः न जाणून, मम माझ्या, अव्ययम अविनाशी, अनुत्तमम सर्वोत्तम। भाषांतर आहे, मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी परमपुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे। त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत। आता याच्यावरती श्रील प्रभुपाद खूप मोठा तात्पर्य देतात, कारण श्रील प्रभुपाद यांच्या एकदम जवळचा विषय आहे। या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्ण सांगतात की प्रकृती मी बनवलेली आहे, ती तुम्हाला इथे बांधून ठेवण्यासाठी बनवलेली आहे। कोणी या प्रकृतीच्या बंधनातून सुटू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला शरण येत नाही।
आणि बाहेरचं लाईट लावलेलं आहे. हॅलो, सॉरी. हे सगळ्या शास्त्रामध्ये सगळीकडे हे पूर्णपणे दिलेलं असून देखील 4 प्रकारचे लोक असतात, ते मला कधीही शरण येत नाहीत. मूर्ख, नराधम, मायेनं ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलेलं आहे ते, आणि आसुरी भावामध्ये असलेले. हे 4 प्रकारचे लोक मला जनरली शरण येतात, परंतु त्यांची माझ्याप्रती भक्तिमय सेवेची वृत्ती नसते. जे आर्त असतात, पीडित असतात, अर्थार्थी असतात, ज्यांना काहीतरी हवं असतं, लाभ हवा असतो, जे जिज्ञासू असतात आणि जे ज्ञानी असतात. त्यापैकी जे ज्ञानी असतात ते जेव्हा पूर्ण माझ्या ज्ञानामध्ये स्थित होऊन पूर्णपणे सतत माझी भक्तिमय सेवा करण्यामध्ये संलग्न होतात, ते मला अत्यंत प्रिय असतात. भगवान सांगतात म्हणजे मला शरण येत नाहीत, ते बऱ्याचदा देवी देवतांना शरण जातात. देवी देवतांना शरण जाणारे लोक का शरण जातात? त्यांचं ज्ञान भौतिक इच्छेने, भौतिक कामनांनी ग्रासलेलं असतं. अल्पबुद्धीचे असतात. देवी देवता जे देणार आहेत तुम्हाला ते मीच देत असतो. देवी देवतांप्रती तुमचं समर्पण देखील तुमच्या हृदयातून मीच निर्माण करतो. हे सगळं सांगून झाल्यानंतर या अध्यायामध्ये एक महत्वाचं पॉइंट सांगतात भगवंत या 24व्या श्लोकात, ते म्हणजे आणखीन काही अल्पबुद्धी लोक असतात, त्यांना असं वाटतं की मला स्वरूप नाही, मी अव्यक्त स्वरूपात, निराकार स्वरूपात होतो असतो, आणि आता थोडस मानवासमान स्वरूप घेऊन आलोय काही कारणास्तव. त्यांना पण अल्पबुद्धी म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. हे इथून पुढे या 7व्या अध्यायातून पुढे सगळं भगवंतांबद्दल सांगणार आहेत, भगवंत स्वतःबद्दल. ते सांगतात की असेही काही अल्पबुद्धी लोक असतात ज्यांना वाटतं की मी हा शब्द वापरला इथे बरं का, अत्यंत महत्वाचा. मी भगवान नाही, ईश्वर नाही, कुठली शक्ती नाही, मी अर्जुन तुझ्या समोर उभा असलेला मी. कंसामध्ये शिल प्रभुपाद लिहितात परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. काही अल्पबुद्धी लोकांना असं वाटतं की मी पूर्वी निराकार होतो, आता व्यक्तित्व धारण केलेलं आहे, आणि हे व्यक्तित्व एक दिवस जाईल आणि पुन्हा मी निराकार होईन. भगवंतांची शक्ती, भगवंतांचं महात्म्य हे सगळं मान्य करतात, परंतु भगवंतांचं स्वरूप मान्य करत नाहीत. भगवंत हे एक व्यक्ती असू शकते हे मान्य करत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल असे कोण लोक असतात, परंतु असे भरपूर लोक आहेत. आपले वारकरी संप्रदायामध्ये देखील बरेच लोक भगवंतांना निर्गुण निराकार मानतात. तर सध्या स्थितीला निराकारवादी, निर्विशेषवादी, मायावादी, शून्यवादी ज्यांना म्हटलं जातं, असे कट्टर कोणी नाही आहेत. कट्टर तुम्हाला खूप कमी भेटतील की तुमच्याशी वाद घालत बसणार की भगवंत निराकारच आहे. आणि हे खूप सगळ्यात डेंजरस असतं. पण त्यांना या श्लोकामध्ये अल्पबुद्धी म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात त्यांच्या अज्ञानामुळे, हे ज्ञान आहे, त्यांच्या अज्ञानामुळे
ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. माझे माझे म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनासमोर उभे आहेत त्यांचे. तर प्रभुपाद या अशा लोकांचा भ्रम दूर करण्यासाठी प्रभुपादांनी एवढी सगळी पुस्तकं लिहिली, प्रचार केला. म्हणून त्यांना आपण प्रणाम करताना देखील म्हणतो निर्विशेषवादी शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. पाश्चात्य देशामध्ये असे जास्त असतात, परंतु भारतामध्ये देखील भरपूर आहेत. त्यांना अल्पज्ञ म्हटलेलं आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भगवद्गीतेचा आधार घेऊनच हे सिद्ध करत असतात की भगवंत नाही आहेत, भगवंत म्हणजे एक शक्ती आहे, निराकार आहे. हजारो श्लोकामध्ये भगवंतांनी मी 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 म्हटलेलं असतं. तुमच्यापैकी काही जणांना आजचं तात्पर्य थोडासा बोरिंग वाटेल किंवा थोडस क्लिष्ट वाटेल, परंतु आपला काय संबंध आहे त्याच्याशी असंही वाटेल. प्रभुपादांचा हा मेन मिशनचा हा एक मेन भाग आहे. आणि आपल्यालाही असे खूप भेटणार आहेत. आणि जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांना भगवंतांना आपण पूर्णपणे 100% शरण जात नाही, तोपर्यंत आपणही कुठेतरी असेच निर्विशेषवादी असतो. भगवंतांचं स्वरूप आकार आपल्याला मान्य नसतं, भगवंत आहेत हे देखील मान्य नसतं. बऱ्याचदा भीतीपोटी काहीतरी पाहिजे म्हणून आपण भक्ती मार्गावरती आलेलो असतो. तर पूर्णपणे भगवंतांना शरण जायचं असेल तर भगवंतांबद्दलच्या सगळ्या चुकीच्या संकल्पना सोडून देऊन पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना शरण गेलं पाहिजे. हे हरे कृष्ण म्हणणारे देखील कधी कधी मायावादी असतात, आहेत. फेमस गौर गोपालदास हे देखील बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा नेहमी मायावादीच भाष्य करत असतात. हे खूप डेंजरस आहे मायावाद, निर्विशेषवाद, निराकारवाद. प्रभुपाद म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचं स्मरण डायरेक्टली न करता भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीचं स्मरण करणारा देखील निर्विशेषवादी, निराकारवादीच असतो. लक्षपूर्वक ऐका प्रभुपाद याचं स्पष्टीकरण कसं देतात. प्रभुपाद म्हणतात देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे. आपण मागच्या 4 श्लोकामध्ये वाचलं. देवी देवतांची उपासना आराधना करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न जे करत असतात त्यांची बुद्धी कमी असते, अल्पज्ञानी असतात. अल्पमेधसा म्हटलेलं आहे. का? कारण त्यांना या मनुष्याच्या शरीराचा उपयोग करून कोणाची उपासना करून काय मिळवलं पाहिजे ह्याच्याबद्दल ज्ञान नाही. जे मिळवणार आहेत देवी देवतांकडून ते सगळं क्षणभंगूर, अनित्य आहे हे माहिती असून देखील मागणारे आहेत. त्याला अल्पबुद्धीच म्हटलं पाहिजे. तसेच त्याचप्रमाणे या ठिकाणी निर्विशेषवादी लोकांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आलेले आहे. जे निर्विशेषवादी, निराकारवादी असतात यांना बऱ्याचदा वेगवेगळ्या शब्द निराकारवादी, निर्विशेषवादी, ब्रह्मवादी पण म्हटलं जातं, कारण भगवंतांच्या ब्रह्मस्वरूपाला ते मान्य करतात. भगवंतांचं ब्रह्मस्वरूप म्हणजे सगळीकडे पसरलेलं भगवंतांच्या शरीरातून येणारी ब्रह्मज्योती ते मान्य असतं, परंतु भगवान मान्य नाहीत त्यांना. कधी कधी या लोकांना शून्यवादी पण म्हटलं जातं. जरा थोडेसे वेगळे असतात शून्यवादी. मायावादी म्हटलं जातं. या सगळ्यांचं एकच मत असतं की भगवंतांची शक्ती आहे परंतु शक्तिमान नाही, फक्त शक्ती आहे. म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे अव्यक्त. या श्लोकामध्ये अव्यक्त म्हणजे ज्याला व्यक्त करता येत नाही, ज्याला व्यक्ती नाही, सगळीकडे पसरलेले आहे परंतु ते सांगता येत नाही कशी आहे, दाखवता येत नाही कशी आहे. निराकारवादी म्हणजे माहिती आहे आपल्याला, ज्याला आकार नाही परंतु आहे असं मानणार आहे. निर्विशेषवादी सेम, ज्याला व्यक्तिमत्व नाही, स्वरूप नाही परंतु आहे. शून्यवादी म्हणजे
त्यांचं असं म्हणणं असतं की सगळंच शून्य आहे. निराकारवादी निर्विशेषवादी निदान हे तरी मानतात की शक्ती आहे आणि आपल्याला त्या शक्तीमध्ये एक दिवस विलीन होऊन आपल्याला पण ती शक्ती बनायची आहे, आपलं अस्तित्वच नष्ट करतात. परंतु शून्यवादी लोकांचं म्हणणं असतं की सगळं शून्य आहे. जोपर्यंत तुम्ही पण शून्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे दुःख भोगावं लागतं. हे सगळे काय करतायत, या भौतिक जगातल्या दुःखाचं स्पष्टीकरण देत आहेत. दुःख सोडवणे, या दुःखातून मुक्त होणे हाच यांचा पण उद्देश असतो. जसा भक्तांचा पण सुरुवातीला तोच उद्देश असतो. नंतर नंतर भक्तांचा उद्देश होतो की नाही, मला मुक्त झालं नसलं तरी चालेल, फक्त मला भक्ती आणि प्रेम पाहिजे. पण सुरुवातीला तोच असतो आणि तो सांगितला पण जातो बऱ्याचदा भक्तीचा उद्देश म्हणून. परंतु शून्यवादी लोकांचा तो पण उद्देश. आणि जे मायावादी असतात ते पण असेच असतात. याच्यामध्येच येतात ते सगळे. मायावादी म्हणजे ज्यांना वाटतं की सगळं माया आहे, भगवान पण माया आहेत, ही दुनिया पण माया आहे, आपण पण माया आहोत, खरं काहीच नाही. कशात अडकू नका, अडकला तर दुःखी व्हाल. सगळं दुःखाचं निरसन करतायत मायावादी. हे मायावादी, निर्विशेषवादी, निराकारवादी या सगळ्यांचं एकच मत असतं जवळजवळ. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, ब्रह्मवादी असतात हे. ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे, भगवान पण ब्रह्म आहेत, मी पण ब्रह्म आहेत. भक्त पण हेच मानतो, परंतु भक्त मानतो की भगवान परम ब्रह्म आहेत, मी सूक्ष्म ब्रह्म आहे, मी त्यांचा सेवक आहे. परंतु हे निराकारवादी, निर्विशेषवादी, शून्यवादी, मायावादी मानत नाही. ते म्हणतात की ते ब्रह्म आहे, मी पण ब्रह्म आहे. या भौतिक जगामध्ये जोपर्यंत मी अडकून राहणार तोपर्यंत मला दुःख होणार. ज्या दिवशी मी याच्यात अडकण्याचा प्रयत्न करणार नाही त्या दिवशी मी त्या परब्रह्मामध्ये विलीन होऊन मी पण परब्रह्म होणार. त्यामुळे ब्रह्म एकमेव सत्य आहे, बाकी हे जगत सगळं मिथ्या आहे, झूट आहे, याच्यात अडकू नका, असं त्यांचं म्हणणं असतं. भक्त पण मानतो की हे जगत मिथ्या आहे, हे शरीर मिथ्या आहे, हे अहंकार मिथ्या आहे, परंतु याच्या पलीकडे सत्य आहे हे पण मानतो तो, तेच परम सत्य हे मानतो. तर हे डिस्टिंक्शन आहे याच्यामध्ये. तर या श्लोकामध्ये विशेष करून भगवंत अर्जुनाला सांगतायत की असे मानणारे जे असतात ते देखील अल्पज्ञानीच आहेत. अल्पज्ञानी, कमी बुद्धी असलेले, अबुद्ध या हा शब्द वापरला इथे. मागच्या श्लोकामध्ये काय शब्द वापरलेला? अल्पमेधसा, मेध म्हणजे ब्रेन. या श्लोकात शब्द वापरलाय अबुद्ध आहे, म्हणजे ज्याला बुद्धीच नाही. संस्कृत मध्ये अ शब्द वापरला जातो विरुद्धार्थी शब्द करायला. चूक, अचूक, विचार, अविचार, तसं अबुद्ध आहे, त्याला बुद्धीच नाही. बघा, भगवंत स्पष्टपणे सांगतायत. तरीही भगवद्गीतेवरती भाष्य लिहून भगवद्गीतेवरून हे लोक स्पष्ट प्रूव्ह करायचा, सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात की भगवंत नाही आहे. असे बरेच भगवद्गीता आहेत. किती बघा, म्हणजे विश्लेषणात्मक अभ्यास करणे हा या निर्विशेषवादी निराकारवाद्यांचा मागता असतो. त्यांचं आयुष्यच त्यांना ज्ञानी म्हटलं जातं. हा एक शब्द विसरलो मी, त्यांना ज्ञानी म्हटलं. खरे ज्ञानी नसतात ते, परंतु ज्ञानामध्येच घुटमळून राहणारे, भगवंतांना मान्य न करण्यासाठी वेगवेगळे ज्ञान शोधून काढणारे, त्यातच तर्क वितर्क करून त्यातच आनंद घेणारे, ज्ञानाच्या मागे असणारे, म्हणून त्यांना ज्ञानी म्हटलं जातं, खरे ज्ञानी नाही. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा असा खोदून खोदून अर्थ काढून प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतात की भगवंत नाही आहेत. म्हणजे भगवंत आहेत परंतु त्यांना स्वरूप नाहीये. अशा लोकांनी भगवद्गीतेवरती पण भाष्य लिहितात, परंतु बघा, आपण आता याचा विश्लेषण करून अभ्यास करतोय. भगवंत स्पष्टपणे म्हणतात, अव्यक्त व्यक्तिम माम अव्यक्त व्यक्तिम आपन्नम मन्यते जनास. जे लोक हे मानतात, माम मला, अव्यक्त जे मानतात ते अबुद्धे आहेत, त्यांना बुद्धीच नाही. ह्याच्यात वेगळा काय अर्थ निघू शकतो?
हा, वेगळा अर्थ तरीही लोक काढतात, कारण ही भगवान बनायची इच्छा जी असते ना, ती लवकर जात नाही आपली. त्याच्यासाठी मी कसाही अर्थ काढेन, परंतु दुसऱ्याला भगवान मानणार नाही. मी भगवान आहे, मी एक दिवस भगवान होणार आहे. मी ते अडकलोय, कशाने पण अडकलेलं असू दे, किती दुःखी असू दे, कष्टी असू दे, त्याच्यातून मुक्त ज्या दिवशी होणार तेव्हा मी पण भगवान होणार आहे. ही सूक्ष्म इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत या श्लोकाचा पण अर्थ चुकीचा काढणार ते. प्रभुपाद समजावून सांगतात. तुम्हाला कदाचित असे भेटले नसतील, परंतु भेटतील. मला पण असंच वाटायचं सुरुवातीला प्रभुपादांची पुस्तकं वाचताना, काय ते वाचून उपयोग कायचा, भगवान आहेत आपण तर मान्य काय. एक तर भगवान न मानणारे नास्तिक असतात आणि दुसरे आस्तिक असतात, भगवंतांना मानणारे. ही मधली कुठली काय स्टेज, परंतु ही मधली स्टेज खूप प्रेव्हलंट आहे, खूप सगळीकडे प्रसिद्ध आहे, खूप लोक आहेत असे. त्यामुळे प्रचार करत असताना तुमचे आई वडील असू शकतात, तुमचे पत्नी पती असू शकतात, मुलं अशा निर्विशेषवादी बनू शकतात, कारण हे आकर्षक खूप असतं. आणि या भौतिक जगातलं गोल्डन रूल तुम्हाला माहिती आहे, जे खूप आकर्षक असतं ते डेंजरस पण असतं. जे खूप सुंदर असतं ते डेंजरस पण असतं. प्रभुपाद लिहितात, येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत, म्हणून ते शब्द वापरतात, माम, मी, मला. तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की परमेश्वर हा अंतिमता निराकार आहे. श्रील रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवत भक्त यमुनाचार्यांनी या संदर्भात 2 सुंदर श्लोक रचले आहेत. स्तोत्ररत्न मध्ये ते म्हणतात, त्वाम शील रूपचारितय परम प्रकृष्टय सत्वेन सत्विकतया प्रबलैश्च शास्त्रय प्रख्यात दैव परमार्थ विदाम मतैश्च नैवासुर प्रकृतयः प्रभवन्ति बोधुम. काय म्हणतात, हे प्रभो, व्यासदेव आणि नारद यांच्यासारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. वेदाध्ययनामुळे मनुष्य तुमचे रूप, गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते, भगवान रूपाची. परंतु रज आणि तमोगुणामध्ये असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही. तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला जाणू शकत नाही. उपनिषदाचा अभ्यास करणारे जनरली या कॅटेगरीमध्ये येतात. सगळ्या उपनिषदांमधले सगळे श्लोक हे भगवंतांकडे निर्देश करतात, परंतु वेदांच्या कर्मकांडातून, नास्तिकतेतून कर्मकांडाकडे, कर्मकांड म्हणजे देवी देवतांचे उपासक, आणि कर्मकांडातून निर्विशेषवादाकडे आणि निर्विशेषवादाकडून ब्रह्मवादातून परमात्मा भगवान स्वरूपाकडे यायचा हा क्रमशः मार्ग आहे. तर या क्रमशः मार्गावरती, क्रमशः म्हणजे स्टेप बाय स्टेप, हे निर्विशेषवादामध्ये उपनिषदांमध्ये जे अडकतात ते पुढच्या स्टेपलाच जायला तयार होत नाही. का तयार होत नाहीत? कारण ते खूप आकर्षक आहे. तिथे तुम्हाला अजून भगवान बनायचे चान्सेस आहेत. भौतिक जग अडकून ठेवतं, इथे दुःख आहे, इथे आपण स्वामी प्रभू होऊ शकत नाही, हे त्यांना पण पटलेलं असतं. परंतु अजूनही कुठेतरी चान्स आहे. भगवान कोणी व्यक्ती नाही आहे, एक शक्ती आहे, त्यामध्ये तुम्ही पण विलीन होऊन जावा, तुम्ही पण सर्वश्रेष्ठ भगवान शक्ती होता, हे त्यांचं सिद्धांत असतं. आणि म्हणून ते व्यक्तीला मान्यच करायला तयार नसतात. परंतु जसं आपण अभ्यास केला की भगवान, परमात्मा आणि ब्रह्म या 3 स्वरूपामध्ये व्यक्त होणारे परम पुरुषोत्तम
भगवंतांचे हे 3 साक्षात्कार हे दुसरे तिसरे काही नसून एकच आहेत, है ना? वदंती तत्वविदस्तत्वम, भागवतामध्ये अगदी सुरुवातीलाच शुकदेव गोस्वामी, सूत गोस्वामी सांगतात, वदंती तत्वविदस्तत्व. तत्वविद म्हणजे जे तत्व ज्ञानामध्ये श्रेष्ठत्व मिळालेलं आहे, एक्सपर्ट आहेत, ते म्हणतात वदंती, ते म्हणतात वदंती तत्वविदम दस्तत्वम यद ज्ञात्वा अहम अव्ययम. माझं अव्ययी स्वरूप ते जाणतात. कसलं? ब्रह्मेती परमात्मेती भगवानीती शब्दते. ब्रह्म, परमात्मा, भगवान हे एकाच भगवंतांचे स्वरूप आहेत. भगवान असल्याशिवाय ब्रह्म येतच नाही. जसं सूर्य देव असल्याशिवाय सूर्यग्रहाला अर्थ नाही. सूर्यग्रह आणि सूर्यदेव आहे म्हणून सूर्यकिरण आहेत, परंतु मूर्खासारखं सगळीकडे पसरलेले सूर्यकिरण म्हणजेच सूर्य आहे, त्याच्या पलीकडे सूर्यच नाही म्हणण्यात काय अर्थ आहे? अशी यांची प्रवृत्ती असते या निराकारवाद्यांची. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की केवळ वेदाध्ययनाद्वारे भगवत ज्ञान होणे शक्य नाही. सगळे श्लोक वाचतात, त्या श्लोकाचा उलटा पुलटा तिर्क करून सगळीकडे काना कोपऱ्यात वेदांमध्ये जाऊन सगळीकडे खरडून 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 काढायची सवय असते या लोकांना. कारण कसं तरी करून सिद्ध करायचं असते की मी सेवक होणार नाही, मी स्वामीच आहे. हे वेदाध्ययन करण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात, खूप एक्सपर्ट असतात. श्लोक पाठ, श्लोकाचा अर्थ पाठ, एक श्लोक 10, 15, 20, 100 पद्धतीने समजावून सांगणे. हे पूर्वी याच्या स्पर्धा असायच्या, अजूनही असतात. अजून पण वादविवाद चालू आहेत बघा. हे शंकराचार्य आणि जगद्गुरु काय ते रामानंदी, भद्राचार्य, काय ना त्यांचं, मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ. ज्ञानावर आधारित ज्याची भक्ती असते ना, तो इथेच अडकतो. त्या ज्ञानाचं रूपांतर भावनेमध्ये जोपर्यंत होत नाही, इमोशन, भाव, भक्तीच्या स्टेजला जो येत नाही, तो इथेच अडकलेला असतो. केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की केवळ देवतांचे उपासकच नव्हे, तर कृष्ण भावनेचा लेश मात्रही गंध नसलेले आणि वेदांतावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धीच आहेत. त्यांना अभक्त म्हटलेलं आहे, अल्पबुद्धीच आहेत. वेदांतावर खूप विश्वास असतो यांचा. आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. हे महा डेंजरस असतं. या स्टेजला येऊन जर एखादा माणूस अडकला ना, महा डेंजरस. नास्तिक बरा एक वेळ, परंतु हा नको. चैतन्य महाप्रभू, मी बऱ्याचदा सांगितले, चैतन्य महाप्रभू अशा लोकांपासून खूप दूर राहायला सांगतात आपल्याला. मायावादी भाष्य सुनिले हय सर्वनाश म्हणतात. एक लक्षात ठेवा, जो तुम्हाला भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे एकमेव व्यक्ती आहेत. व्यक्ती बर का, खूप इम्पॉर्टंट आहे व्यक्ती. आणि त्यांना आपल्याला पूर्ण शरण जायचंय हे स्पष्टपणे जो सांगत नाही, तो देखील मायावादी निर्विशेषवादीच असतो. मग तो वर कितीही हरे कृष्ण म्हणो, रामकृष्ण हरी म्हणो, किंवा राधे राधे म्हणो, ओम नमः शिवाय म्हणो, राम जय श्री राम म्हणो, जोपर्यंत तो या लेवलला येत नाही की भगवान हे व्यक्ती आहेत, त्यांना आपल्याला पूर्णपणे शरण जायचंय, तो मायावादीच असतो. बऱ्याच जणांना मी हे बऱ्याचदा स्पष्ट करून सांगितलेलं आहे. नवीन लोकांसाठी मी आणखीन एकदा सांगतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की हिरण्यकशिपू एक नंबरचा नास्तिक होता. नो, त्याला पूर्णपणे माहिती होतं विष्णू कोण आहे आणि त्याची ताकद काय आहे, परंतु त्याचा विश्वास नव्हता की विष्णू एक व्यक्ती आहे आणि तो आपल्याला मारू शकेल. म्हणून तो वरदान मागतो की मला यांनी पण मारलं नसलं पाहिजे, त्यांनी पण मारलं नसलं पाहिजे, इथं पण मारलं पाहिजे, तिथं पण मारलं.
सगळं जे शक्ती जिथं जिथं पसरू शकते, ज्या ज्या स्वरूपात असू शकते, ते सगळं मला मारू शकत नाही असं वरदान त्यांनी मागितलं ब्रह्माजींकडे. कारण त्याचा शक्तीवर विश्वास होता. परंतु शक्तिमान आहे आणि तो येऊन आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मारू शकतो याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. नाही तर कशाला असलं वरदान मागितलं असतं त्यांनी. तसेच आपण पण जोपर्यंत त्या शक्तिमानाला अवॉइड करत असतो ना, अवॉइडला काय म्हणतात मराठीमध्ये, टाळत असतो, की तो शक्तिमान आहे आणि त्या शक्तिमानाला पूर्णपणे मला शरण जायचं आहे, हे ज्या दिवसापर्यंत तुम्ही हे टाळत राहता तोपर्यंत तुम्ही पण हे निर्विशेषवादी मायावादीच असता. भले तुम्ही जप जरी करत असला तरी. हे व्यवस्थित समजावून घ्या. मग हे मायावादी लोकांची कामं असतात. हॉस्पिटल उघड, नेत्रदान शिबिर घे, रक्तदान शिबिर घे, फूड फॉर लाईफ, अन्न प्रसाद वितरण कर. कारण यांना आनंद भगवान स्वरूपामध्ये येत नसतो. भगवान स्वरूपामध्ये प्रेमाचा आदान प्रदान केल्याचा आनंद असतो. हे सगळी फिलांथ्रॉपिक वर्क आहे. शिला प्रभुपाद म्हणतात समाजवादी परोपकारवादी काम आहेत. हे भक्ताचं काम नाही आहे, परंतु हे पटलेलं नसतं त्यांना. निर्विशेषवादी निराकारवादी हे सगळं काम करत असतात. कॅन्सरचं हॉस्पिटल काढ, सत्य साई बाबा हे आणि ते, याच्या कचाट्यात आपण अडकलं नसलं पाहिजे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु परवाच एका तात्पर्यामध्ये श्रीमद भागवतमच्या, मी विसरलो ऍक्च्युली, मार्क करून ठेवायला पाहिजे, प्रभुपाद सांगत होते की राधा राधे राधे म्हणणारे देखील मायावादीच असतात. मायावाद असा विशिष्ट पद्धतीने आपल्याला पॅकेज करून दिला जातो की तो आपल्याला आवडलाच पाहिजे. भगवंतांबद्दल आवडण्यासारखं काही नाहीये. इथे सगळं सोडून द्यायचं, सगळं, सर्व काही. आणि 1-2 तासासाठी नाही, आठवड्यातून 1 दिवस नाही, कायमचं. आणि हे बऱ्याच जणांना पचत नाही. भक्ती ही वैराग्य विद्या आहे. विरक्ती अनासक्ती ज्याला जोपर्यंत येत नाही या भौतिक जगाची, तो भक्त होऊच शकत नाही. आणि हे बऱ्याच जणांना नको असतं. त्यामुळे बाकीचं सगळं आवडतं आपल्याला. कोण म्हणतं हे निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला विटेवर? मान्य नाही यांना, कसा काय प्रकटला विटेवर. तो तर निराकार आहे, निर्गुण आहे. आपले वारकरी संप्रदायातले देखील बरेचसे निराकार निर्गुण निराकारवादी निर्विशेषवादी असतात. या लोकांना चुकीचं काही वाटत नाही, कारण त्यांना वाटतं की मी बरोबरच करतोय. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने याचा जर आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की हा देखील एक प्रकारचा स्वार्थच आहे. मग स्वार्थी व्यक्ती कसा सुटू शकेल इथून? जोपर्यंत इच्छा, आपल्या सगळ्या स्वार्थी इच्छा, सगळी भौतिक कल्मश झिरो होत नाही, तोपर्यंत इथून सुटकाच नाही. केवळ देवतांचेच उपासक नव्हे तर कृष्ण भावनेचा लेश मात्रही गंध नसलेले आणि वेदांतावर भाष्य करणारे अभक्तही अल्पबुद्धीच आहेत. आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराचा साकार रूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. परमसत्य निराकार असल्याचे ज्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्धया म्हणून करण्यात आले आहे. अर्थात ज्यांना परमसत्याच्या अंतिम स्वरूपाचे ज्ञान नाही. श्रीमद भागवतमात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी म्हणजे सुरुवातीला निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते. त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते. आणि हे भागवतामध्ये कुठे दीप मध्ये सांगितलेलं नाही आहे, पहिल्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. सॉरी, पहिल्या स्कंदाच्या शेवटी आणि दुसऱ्या स्कंदाच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. शुकदेव गोस्वामी सांगतात की ज्याला भगवान आहेत याच्यावरच विश्वास नाही, त्याने ऍटलिस्ट भगवंतांची शक्ती आहे याच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवला पाहिजे. इथून आपली सुरुवात होते. परंतु शक्ती आहे त्या अर्थी शक्तिमान पण आहे. या भौतिक जगामध्ये देखील कुठलीही शक्ती आहे म्हणून चालत नाही, त्याचा शक्तिमान पण असावं लागतो.
कुठून आलं हे सांगावं लागतं. आयफोन हवेतनं येत नाही. आयफोन हे फॅक्टरीमध्ये तयार होतं. इंजिनियर लोक बसून तयार करतात. भगवंत शक्ती आहे म्हणून मान्य केला तर मग नेक्स्ट स्टेज असतं की भगवंत आपल्या हृदयामध्ये पण आहेत. सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत. बघा इथे पण लोक येऊन अडकतात. सगळ्यांच्या हृदयात भगवंत आहेत, सगळे भगवान आहेत. दुसऱ्या भगवानला मानायची गरज काय? परंतु हे सगळं ज्यांनी तयार केलं तो व्यक्ती नाही म्हणून कसं चालेल? म्हणजे शेवटचा साक्षात्कार असतो भगवान साक्षात्कार, भगवत साक्षात्कार. परंतु कलियुगामध्ये आपल्याला वेळ नाही आहे ह्या स्टेप बाय स्टेप जाण्यावर. कारण जे पहिल्या स्टेपला म्हणजे भगवंतांच्या शक्तीला फक्त मानणारे, दुसऱ्या स्टेपला भगवंतांना सगळ्या जीवामध्ये मानणारे, ते अनंत जन्म ह्याच्यामध्येच आहेत. हा एक जन्म मिळालाय तुम्हाला पुढे सरकायला, त्यामुळे लवकर भगवद्गीतेला मान्य करा, पुढच्या स्टेजला या. आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, प्रभुपाद लिहितात. आजकालचे निर्विशेषवादी तर अधिकच अज्ञानी आहेत, कारण ते निर्विशेषवादाचे आद्य प्रवर्तक शंकराचार्यांचे देखील अनुसरण करत नाही. शंकराचार्य हे निर्विशेषवादाचे प्रमुख प्रवर्तक असे मानले जातात. ऍक्च्युली शंकराचार्य निर्विशेषवादी नव्हते, परंतु वेदांचा पूर्ण समूळ नष्ट झालेला अशा समाजामध्ये वेदांना पुन्हा प्रस्थापित करायचं काम होतं शंकराचार्यांचं. त्यामुळे त्यांनी जे बेसिक सांगितलं त्याच्यावरच अडकून राहिले सगळे. पण स्वतः शंकराचार्य म्हणतात की नारायण व्हॉट इज दॅट श्लोक? नारायण परा समथिंग लाईक, सर्वश्रेष्ठ नारायण आहेत. ते म्हणतात त्यांचं फेमस गीत हेच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. ते पण मूर्ख म्हणतात जर तुम्ही गोविंदांचं भजन करत नसाल तर. भजन म्हणजे सेवा. सेवा शक्तीची कशी करता येईल? व्यक्तीचीच करावी लागते. जे दिसत नाही सगळीकडे पसरलेलं आहे त्याची सेवा कशी करणार तुम्ही? हो की नाही? प्रभुपाद म्हणतात की आजकालचे निर्विशेषवादी शंकराचार्यांचे फॉलोअर अनुयायी ते अजूनच मूर्ख आहेत. शंकराचार्य स्वतः कधी म्हणत नाहीत. शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. म्हणून निर्विशेषवाद्यांना परम सत्याचे ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण देवकी आणि वसुदेव पुत्र अथवा राजकुमार अथवा महापुरुष असे मानतात, पण त्याच्या पलीकडे भगवान मानत नाही. हा ठीक आहे, महान पुरुष होते, भगवद्गीता सांगून गेले. या श्लोकात सांगितलंय की भगवान म्हणजे अव्यक्त शक्ती आहे. आता हे ज्ञान देण्यासाठी त्याने आपल्यासारखं मानवाचं स्वरूप घेतलंय. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता. केवळ मूर्खच मला साधारण मनुष्य समजतात. भगवद्गीतेत 9व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात ते सांगितलेलं आहे. तर वस्तुतः भक्तिपूर्ण सेवा आणि कृष्ण भावनेचा विकास केल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. माफ करा. प्रभुपाद पुढे लिहितात, वस्तुतः भक्तिपूर्ण सेवा 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 आणि कृष्ण भावना, भगवत भावना नाही, कृष्ण भावना. प्रभुपादांचे काही शिष्य प्रभुपादांना म्हणायचे आपण याला सगळेजण स्वीकारतील, आपण याला भगवत भावना म्हणूया, आंतरराष्ट्रीय भगवत भावना संघ. प्रभुपाद म्हटले नो, इथे मी 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 म्हणतायत भगवान श्रीकृष्ण हेच भगवान आहेत, मग कृष्ण भावना म्हणायला प्रॉब्लेम काय? भक्तिपूर्ण सेवा आणि कृष्ण भावनेचा विकास केल्याशिवाय कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. कोणीही जाणू शकत नाही. एकमेव कृष्ण भावनाच विकसित केली पाहिजे. दुसरी कुठली भावना विकसित करून काय उपयोगाच नाही. लक्षात घ्या याचा अर्थ काय आहे. श्रीमद भागवतमात देखील 10व्या स्कंदामध्ये याला
पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आलेली आहे. अथापि ते देव पदांबुजद्वय प्रसाद लेशानुग्रहित एवहि जानाति तत्वं भगवन् महिम्नो न चान्य एकोपि चिरम विचिन्वन. हे भगवन, जर मनुष्यावर तुमच्या चरण कमलांची लेश मात्र ही कृपा झाली तरी तो तुमचे महान स्वरूप जाणू शकतो. परंतु अनेक अनेक वर्ष वेदांचं अध्ययन करणारे आणि तुम्हाला जाणण्यासाठी तर्कवादाचा आधार घेणारे, तर्क वितर्क करत बसणारे तुमचे स्वरूप कधीही जाणू शकत नाही. केवळ वेदाध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप, गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही. केवळ भक्ती योगाद्वारेच, भक्तिमय सेवेद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. आणि त्याची सोपी पद्धती सांगितलेली आहे आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी, हो की नाही? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो. पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे म्हणजे पूर्णपणे भगवंतांची सेवा करायला सुरुवात करणे. युक्त होणे म्हणजे तिथे चिकटणे, तिथे लागणे, नुसतंच जप करणे नाही. हे बऱ्याच जणांना, हे आपल्या भक्ती मार्गावर आलेल्या बऱ्याच जणांना हे समजत नाही. आता आधीच एवढं कॉम्प्लिकेटेड आहे. ब्रह्म, परमात्मा, भगवान, निर्विशेषवादी, ब्रह्मवादी, शून्यवादी. त्यात भारतीय लोकांनी अजून एक कॉम्प्लिकेशन तयार केलेलं आहे. जप करा, कसल्या प्रकारचं पाप कर्म करा, भगवंतांची सेवा करायची काही गरज नाही. केला तरी आठवड्यातून एक दिवस केला तरी चालतंय, तुम्ही जाता भगवत नामामध्ये. पूर्णपणे हा शब्द मुद्दा म्हणून वापरतात प्रभुपाद इथे. भगवंत देखील वापरतात, प्रभुपाद मुद्दा म्हणून वापरतात असं नाही, भगवंत देखील वापरतात. सततम प्रीतीपूर्वकम. सततमचा अर्थ काय? सतत. या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो, युक्त झालं पाहिजे बरं का, नुसता ढोंग केला नसला पाहिजे, युक्त झालं पाहिजे, शरण गेलं पाहिजे पूर्णपणे. मी तुम्हाला शरण आलोय, चल थोडस काम करूया, बघूया, वेळ मिळाल्यावर सांगतो. त्याला शरण जाणे म्हणत नाही. की आपली आजकालची भक्ती अशी आहे, शरण आलोय परंतु माझ्या मताप्रमाणेच मी शरण येणार आहे. शरणागतीचा अर्थ असतो झिरो रूल्स, झिरो नियम. युद्धामध्ये वगैरे आपण हा शब्द वापरतो की नाही, युद्धामध्ये एखादा पुढील पार्टी शरण आली, पांढरा झेंडा दाखवला, ते पांढरा झेंडा दाखवणारा मला मारू नका, मी तुम्हाला शरण आले, हात वर करतो म्हणणारा नियम बंधन सांगत येतो का? परंतु माझी 2 अटी आहेत असं सांगत येतो कोणी? आपण मात्र भगवंतांना अटी घालून भक्ती करतोय. शनिवारीच करणार, गुरुवारीच करणार. का? मला कुटुंब आहे भगवान, त्याचं बघायला नको मला? भौतिक जगात माझ्या वासना आहेत, इच्छा आहेत, त्याचं बघायला नको मला? सगळी तुमचीच भक्ती करत बसायची? हे मूर्खाची भक्ती आहे आपली, हो की नाही? निर्विशेषवादी अभक्ताला वाटते की श्रीकृष्णांचा विग्रह हा भौतिक आहे आणि त्यांच्या लीला, त्यांचे रूप इत्यादी सर्व काही मायाच आहे. अशा निर्विशेषवाद्यांना मायावादी म्हटले जाते. त्यांना परम सत्याचे ज्ञान नसते. 20व्या श्लोकात, 4 दिवसापूर्वी आपण वाचलं, 20व्या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कामस्तैस्तै ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्न देवता. काम वासनेनं जो पीडित असतो तो दुसऱ्या देवी देवतांकडे जातो, हो की नाही? काम वासनेने अंध झालेले लोक निरनिराळ्या देवतांना शरण जातात. भगवंतांच्या भगवत धामा व्यतिरिक्त इतर देवदेवतांचे स्वतःचे ग्रह लोक आहेत. 23व्या श्लोकात आपण वाचलं त्याप्रमाणे देवान देव यजो यांती मदभक्ता यांती मामपी. देवतांचे उपासक निरनिराळ्या देवलोकामध्ये जन्म घेतात जातात
भगवान श्रीकृष्णांचे भक्त कृष्ण लोकात जातात. सगळं स्पष्ट आहे, हो की नाही? इथे भगवंत काय म्हणतात, देवान देव यजो यांती मद भक्ता यांती माम अपी. देवतांची पूजा करणारे देवताकडे जातात, माझी पूजा करणारे माझ्याकडे येतात. तर कुठे म्हटले का माझ्यामध्ये एकरूप होतात, माझ्यामध्ये मिक्स होऊन कायमचे नष्ट होतात? दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, यापूर्वीही तू वैयक्तिक जीव होतास, आताही तू वैयक्तिक जीव आहेस, आणि इथे शरीर तुझं गेलं या युद्धामध्ये तरी तू वैयक्तिक जीवच राहणार आहेस. मग कसे आपण भगवंतांमध्ये एकरूप होणार आहे? लॉजिकच नाही या लोकांच्याकडे. तरीही लॉजिक मध्ये एक्सपर्ट हेच असतात, कारण भगवान व्हायचं असते, इच्छा सोडायची नसते. तर्क वितर्क करण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात. सेवा करायला जरा या म्हटलं की नाही. हो की नाही? प्रभूजी जरा सेवा आहे जन्माष्टमीला या, नाही. आपण पण त्यातमध्येच बसतो, लक्षात ठेवा. असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले असतानाही मूर्ख निर्विशेषवादी म्हणतात की भगवंत हे निराकार आहेत आणि ही सर्व रूपे काल्पनिक आहेत. तर गीतेच्या अध्ययनावरून असे वाटते का की देवता व त्यांचे लोक हे निर्विशेष आहेत? देवता पण निर्विशेष नाहीत, त्यांची जो पूजा करतो तो तिकडे जातो. स्पष्टच आहे की देवता किंवा भगवान श्रीकृष्ण कोणीच निर्विशेष नाही, त्या सर्वांना स्वतंत्र व्यक्तित्व आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत, त्यांचे स्वतःचे धाम आहे. देवतांनाही स्वतःचे ग्रह लोक आहेत. फरक काय आपण परवा चर्चा केली, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जायला नको. देवी देवता हे आपल्यासारखेच आहेत, त्यांचे धाम देखील आपल्यासारखेच आहेत, एक दिवस नष्ट होणार आहे. मग तिथे जाण्यात काही अर्थ नाही, म्हणून त्यांना पण अल्पबुद्धी म्हटलेलं आहे. आणि देवी देवता नाहीच आहेत, माया आहे. भगवान पण नाहीच आहेत, माया आहे. यांना पण काय म्हटलं पाहिजे? यांना पण अल्पबुद्धीच म्हटलं पाहिजे, हो की नाही? त्यामुळे परमसत्य निराकार आहे आणि परमसत्याची रूपे ही काल्पनिक असल्याचे अद्वैतवाद्यांचे मत हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. आता तुमच्यापैकी काही जणांनी हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल किंवा ऐकला असेल, परंतु याचा अर्थ माहिती नसेल. अद्वैतवाद, अद्वैत. अद्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे दोन. म्हणजे संस्कृतमध्ये कधी वापरतात? उलट करायला. दोन नाहीच आहे, एकच आहे, त्याला म्हणायचं अद्वैतवाद. म्हणजे काय? भगवान आणि मी एकच आहे. या अद्वैतवाद्यांचं मेन फिलॉसॉफी असते, म्हणून ते मान्य करत नाही. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ही रूपे काही काल्पनिक नाहीत. भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की देवतांची रूपे आणि भगवंतांची रूपे ही एकाच वेळी अस्तित्वात असतात आणि भगवान श्रीकृष्ण हे सच्चिदानंद आहेत. वेदही स्पष्टपणे सांगतात की परम सत्य हे आनंदमय अभ्यासात सर्व गुण संपन्न आहे. आणि गीतेमध्ये भगवंत सांगतात की ते जरी अजन्म असले तरी ते अवतार धारण करतात. जन्म घेत नाहीत, अवतार धारण करतात. हे तथ्य आपण भगवद्गीतेपासून जाणून घेतले पाहिजे. भगवंत हे निराकार कसे असू शकतात हे आपण जाणू शकत नाही. गीतेप्रमाणे तरी निर्विशेष अद्वैतवाद्यांचा सिद्धांत मिथ्या असल्याचे सिद्ध होते, खोटं असल्याचं सिद्ध होतं. या श्लोकावरून स्पष्ट होते की परम सत्य भगवान कृष्णांना रूप तसेच व्यक्तित्व दोन्हीही आहे. आता याचं डेंजर काय? अशा अज्ञानी लोकांना भगवंत कधीच प्राप्त होत नाही. पुढच्या श्लोकात सांगतात भगवंत, अशा मूर्ख आणि अज्ञानी लोकांसमोर मी कधीही प्रकट होत नाही. आता किती वाजले?
एक शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आजकाल टीव्हीवरती सगळीकडे सोशल मीडियावरती चालू आहे, तुम्ही पण पाहू शकाल. कलियुगातला मूर्खपणा. कलियुगातला मूर्खपणा काय आहे? हे अद्वैतवादी, निर्विशेषवादी, परमात्मावादी, त्यानंतर हॉज फॉज खिचडी झालेले सगळे भक्तिवादी देखील सगळे एकत्र येऊन म्हणतात की सगळं एकच आहे. हो की नाही? जगद्गुरु महाभद्राचार्य, रामानंदी, हे नंदी ते नंदी सगळे एकत्र येऊन म्हणतात सगळं एकच आहे. साधु तो साधु होता है, संत तो संत होता है, हर आध्यात्मवाद का मार्ग तो एक ही होता है. स्वतःच्या सिद्धांतावर पण टिकून राहायचं नाही लोकांना. भौतिक या कलियुगामध्ये फक्त पद प्रतिष्ठा हवी आहे, बाकी काही नको आहे संत लोकांना, साधू लोकांना. त्याच्यासाठी ते तुमचं सिद्धांत पण मान्य करायला तयार आहे. तुम्ही असं म्हणता, ठीक आहे तुम्ही पण चांगलेच आहात, तुम्ही पण चांगलेच आहेत, सब रास्ते गॉड के पास जाते हैं. सब रास्ते गॉड के पास जाते सांगितले का भगवद्गीतेमध्ये? काय सांगितलंय भगवद्गीतेत? काय सांगितलंय आता आपण वाचलं? हे लक्षात राहत नाही. देवान देव यजो यांती मदभक्ता यांती मामपी. सगळे रस्ते सगळी एकाच ठिकाणी जात नाहीत. हे रस्ते देवतांकडे जातात, हे रस्ते माझ्याकडे, हा एकच रस्ता माझ्याकडे येतो. पुढच्या अध्यायात पण सांगणार आहेत भगवंत, यांती देवव्रता देवान पितरीन यांती पितृव्रता. जो ज्या देवतेची पूजा करतो तो तिकडे जातो, माझ्याकडे येत नाही. सब रास्ते गॉड के पास नाही जाते. हे मूर्खपणा आहे सगळा. वेदांचा अभ्यास आहे, सगळा अभ्यास आहे, सगळे श्लोक पाठ आहेत. 2 तास तुमच्याशी मी या वेदांतावरती चर्चा करू शकतो, वादविवाद करू शकतो. शेवटी म्हणतो सगळे एकच आहे. कसं काही एकच आहे? महा डेंजरस काम आहे. कलियुगामध्ये जन्म घेणाऱ्याचं काही खरं नाही. किती पापी असेल बघा आपण कलियुगामध्ये जन्म घेतलाय. आपण आता कुठे आहोत? 25व्या श्लोकाला आलेलो आहोत. 28व्या श्लोकात भगवंत सांगणार आहेत, जोपर्यंत पाप कर्म बंद होत नाही तोपर्यंत कोणीच मला जाणू शकत नाही, माझी भक्तीची सुरुवात पण करू शकत नाही. त्यामुळे सदैव लक्षात ठेवायचं, ज्या अर्थी आपण या कलियुगामध्ये जन्म घेतलाय त्या अर्थी आपल्या इतका मोठा पापी कोणी नाही. हे पाप कर्म पूर्णपणे थांबवणे आपल्या जीवनाचं एकमेव कर्तव्य आहे. त्याच्याशिवाय आपण भक्ती करूच शकत नाही. काल मी भागवतामध्ये वाचत होतो, तिथे शुकदेव गोस्वामी सांगतात की नुसतं पाप कर्म बंद करायचं नाही. लक्षपूर्वक ऐका, नुसतं पाप कर्म बंद करायचं नाही, तर सदैव लक्षात ठेवायचं आपण पापी होतो. त्याच्याशिवाय आपण भगवंतांकडे जाऊ शकत नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला आता सापडते काय बघतो, मला आश्चर्य वाटलं ऐकलं. पाप कर्म बंद करायचं आणि कायम लक्षात ठेवायचं आपण पापी होतो. या स्टेजला जो येतो ना तो भक्त होऊ शकतो. इथे पापी होतो हे मान्य करायला आपण तयार नाही, पापी आहोत हे मान्य करायला आपण तयार नाही. हे खूप खूप खिचडी आहे. विशेष करून भारतामध्ये सगळी खिचडी आहे. प्रभुपादाला इंग्लिश मध्ये म्हणायचे हाज पाज हिंदुइझम. खिचडीच खिचडी आहे इथे. कुणी एक सांगतो, कुणी एक सांगतो, तोच व्यक्ती उद्या दुसरं कुणी दुसरं सांगतो, तोच व्यक्ती निर्विशेषवाद सांगतो. मला कधी कधी भक्त लोक ते रील्स शॉर्ट्स पाठवतात, प्रभूजी काय सांगायला कळे ना 60 सेकंदामध्ये. सगळं कसं कळणार? ते आहेच खिचडी सगळी. नाही माना म्हणून सांगतात, नाही मान्य करू नका म्हणून सांगतात. दुर्गा देवीच आहे, दुर्गा देवी चालेल, हे आहे हे चालेल, ते आहे ते चालेल, असं कसं चालेल? श्रीमद भगवद्गीतेचा एकमेव उद्देश आहे सगळं 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 बंद करायचं, फक्त आणि फक्त मला शरण यायचं. मला बिलकुल दुसरं नाव घेतलेलं नाहीये. हे भगवद्गीतेचा डेंजरस श्लोक आहे, सगळ्यात डेंजरस श्लोक. बऱ्याच जणांना
शॉकिंग, एकदम महाभयानक शॉक आहे हा श्लोक. ऍक्च्युली 18व्या अध्यायात शेवटी सगळ्यांना माहिती आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, भगवान म्हणतात. आणि त्याची तयारी आहे हे सगळे 7वा अध्याय, 8वा अध्याय, 9वा अध्याय. लक्षपूर्वक श्रवण करायचं, लक्षपूर्वक याचं चिंतन करायचं, लक्षपूर्वक हे आचरणात आणायचं, मग आपण इथून सुटू शकतो. सुटायची इच्छा पण राहत नाही, फक्त ते आनंद प्रेम पाहिजे, एवढी एकमेव इच्छा राहते मग आपली. हरे कृष्ण. जायचंय का आपल्याला का नाही जायचंय? नक्की? ओके ओके, थोड्या 5-10 मिनिटं आहेत. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु.